मी दिशा पिंकी शेख आहे. दिशा माझं नाव, पिंकी शेख हे माझ्या गुरूंचं नाव. गुरूंचं नाव. तुम्ही हं. गुरूंचं नाव हां. घेतलं. कारण की त्यांनी माझ्या पालकत्वाची जबाबदारी घेतली ना. कुटुंब व्यवस्था, गुरु शिष्य परंपरा, मोगलकालीन शासन व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था या चारींचं मिश्रण आहे आमची कम्युनिटी. आणि मग त्याच्यामध्ये प्रत्येक बाईचा बाई असण्याची जी जडणघडण सोसायटीने घडवलेली आहे. गुरु, सासू की किंवा वडील पण म्हणजे ती एक नवी फॅमिली फॅमिली तयार होते. मग माझ्या सगळे जे गुरु बहिणी असतील बाकीच्या, त्या माझ्या बहिणी पण आहेत, नात्याने जावा पण आहेत. तृतीय म्हणजे पंथी समाजाच्या रूढी परंपरा या वेगळ्या असतात. काही वेगळं नसतं बाई. म्हणजे कारण सगळं खूप एकदम ऐकायला ॲज अ मिळतं ना. फॅमिली सारखे जे हायरार्की असतात, आम्ही काय आभाळातनं पडलेलो नाहीत. नाही. बरोबर. तर आम्ही फक्त एवढं जे आम्हाला नैसर्गिक फॅमिलीकडनं मिळालेलं नाही, बायोलॉजिकल फॅमिलीकडनं जे मिळालं नाही, ते आम्ही आमच्यात शोधण्याचा प्रयत्न करतो, एवढंच. जसं तुम्ही आई-वडिलांनी जन्म दिला आणि ते तुमचं नाव घेता ना, तुमचं पूर्ण नाव विचारलं तर तुम्ही पुढे वडिलांचं नाव लावता. वडिलांचं नाव. कारण की त्या नावामुळे तुम्हाला एक सिक्युरिटी आहे, एक हो. सोशल आयडेंटिटी आहे तुमचं Identity आहे. आडनाव आणि तुमच्या वडिलांच्या नावामुळे. तसं आम्हाला काही नाही. मग आम्ही गुरु शोधतो ना. घरातून जेव्हा आई-वडील काढतात किंवा आम्ही निघतो घरच्यांच्या त्रासाला कंटाळून, तेव्हा आम्ही कुठल्यातरी गुरुकडे जातो कम्युनिटीमध्ये आणि त्यांना म्हणतो की त्या व्यक्तीकडे जाऊन म्हणतो की आजपासून तुम्ही मला सांभाळा. आणि मग जे सांभाळायची जबाबदारी घेतात ते आमचे गुरु. मग ते वयाने 10 वर्ष मोठे असू शकतात, वयाने 10 वर्ष लहान असू शकतात किंवा तुमच्या वयाचे असू शकतात, एका वयाचे. माझे गुरु 1 वर्षाने लहान आहेत माझ्यापेक्षा. पण मी दिशा पिंकी शेख आहे. दिशा माझं नाव, पिंकी शेख हे माझ्या गुरूंचं नाव. गुरूंचं नाव. तुम्ही हं. गुरूंचं नाव घेतलं. कारण की त्यांनी माझ्या पालकत्वाची जबाबदारी घेतली ना. नक्कीच. पॅरेंटिंग करतायत त्या वयामध्ये असताना सुद्धा आमच्या पूर्ण फॅमिलीचं पॅरेंटिंग करतात. म्हणून ती जबाबदारी. आता याचे तुमचं बारसं असतं बाळ जन्माला आल्यानंतर. हो. तसं आमच्या कम्युनिटीमध्ये 4 लोक बोलवले की त्यांच्यासमोर सांगितलं की आजपासून मी हिला चेला करते. ही माझी शिष्य आजपासून. माझी मुलगी म्हणून किंवा माझी सून म्हणून ओळखली जाणार. हां, म्हणजे एक छोटी सेरेमनी. सेरेमनी ती पण अशी ठरवून नसती केलेली. आज सहज आले त्या कार्यक्रमात इंट्रोडक्शन करून दिलं जातं. आता याला खूप लोक त्याला हे करून सांगतात किंवा सिनेमे हे ते सगळ्या गोष्टीमधनं. आता ते तुम्हाला तिथे इंट्रोडक्शन करून दिलं. गुरु शिष्याचं नातं हे त्याच्यात एक सॉफ्ट हायरार्की, पेट्रियार्कीनं दिलेलीच हायरार्की आहे. आणि ती सॉफ्ट म्हणजे कुटुंब व्यवस्था, गुरु शिष्य परंपरा, मोगलकालीन शासन व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था या चारींचं मिश्रण आहे आमची कम्युनिटी. आणि मग त्याच्यामध्ये प्रत्येक बाईचा बाई असण्याची जी जडणघडण सोसायटीने घडवलेली आहे. म्हणजे मला माहित नाही आत्ताची मुलं किती फॉलो करतात ते. पण मी घर सोडलं तेव्हा मला असं वाटायचं की मी माझ्या आईसारखी बाई होईल ना. तर तसंच या कम्युनिटीला पण वाटतं ना की आपल्या आईच्या वाट्याला जे आलं घर तसं मला पण यावं. मग गुरु, सासू किंवा वडील पण म्हणजे ती एक नवी फॅमिली तयार होते. मग माझ्या सगळे जे गुरु बहिणी असतील बाकीच्या, त्या माझ्या बहिणी पण आहेत, नात्याने जावा पण आहेत. पुरुष नाहीत आमच्या लाईफमध्ये, पण नातीसंबंध ती आहेत. आणि मग ते नातीसंबंध घेऊन मग आता मला समजा तू छान वाटली, कम्युनिटीतली आहेस आणि चांगली वाटलीस, माझ्यापेक्षा लहान आहेस किंवा बरोबरीची आहेस, पण तुला बघून मला माझं मातृत्व जागं झालं. तर मी तुला मुलगी मानलं, तर तू माझी मुलगी झाली. अशा सगळ्या रूढी परंपरा आहेत आणि तेच घेणं, देणं, रुसवे, फुगवे, मान-पान सगळं तेच आहे. गॉसिपिंग काही वेगळं नाहीये. मला असं वाटतं की आमच्याकडे ती सिक्युरिटी पण नाही ना. तर आम्हाला ₹2 जोडले तरच कोणीतरी खाऊ घालणार आहे. तर त्या सगळे इश्यू आहेत आणि तेच चालतं सगळं. जे तुमच्या फॅमिलीत चालतं तेच आमच्या फॅमिलीत चालतं. त्याचे काही रिच्युअल्स असतात जसं तुमची मुंजीचे आहे, लग्नाचं आहे. बाकीच्या मला नवरी व्हायचे तर माझं बोचरा माझ्यासोबत लग्न लागलं की त्या दिवशी मी नवरी होते. कारण की ती सोय तुम्ही ठेवली नाही ना बाहेर नवरी व्हायची. मग ती मी आमच्यातच ती गरज आम्ही भागवली नवरी व्हायची. तर त्या पद्धतीच्या सगळ्या रूढी परंपरा आणि चाली आहेत. असं काहीच नाही. जितकं रंगून सांगितलं जातं तितकं तर आमच्यातली कुठलीही परंपरा उचला, ती सिसजेंडर हेटेरोसेक्शुअल फॅमिलीच्या कुठल्यातरी परंपरेसोबत मॅच होत असणार. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी.
नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.